श्रावण महिना सुरू झालाय आणि आपल्या सर्वांना माहित आहे की श्रावणात प्रत्येक दिवस हा उत्सवाचा असतो आणि त्याचे धार्मिक अर्थ आणि महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे। श्रावणी सोमवारी महादेवाची मनोभावे पूजा करून त्यांना नमन केलं जातं। नंतर मंगळवारी मंगळागौरीचे खेळ खेळले जातात। या मंगळागौरीचं एक व्रत असतं। हे व्रत मुख्यत्वे नवविवाहित महिलांनी पाळले जाणारे एक अत्यंत पवित्र व्रत आहे। या पूजेसाठी महिला पारंपरिक पोशाख जसं की साडी किंवा नऊवारी नेसतात। घरात सुख समृद्धी यावी, चांगलं आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी महिला गौरीची पूजा करतात। गौरी म्हणजेच माता पार्वती। हे व्रत माता पार्वतीचे व्रत आहे। हे पूजन सामान्यतः श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी केलं जातं। हे व्रत महिन्याच्या पहिल्या मंगळवारापासून सुरू होतं आणि महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी संपतं। विवाहाची पहिली 5 वर्ष हे व्रत करावे असं सांगितलं जातं। हे व्रत पहिल्या वर्षी माहेरी आणि पुढच्या 4 वर्षी सासरी केलं जातं। या व्रतात मौन राखण्याला खूप महत्त्व आहे। पूजा करताना मौन पाळून भक्तिपूर्वक देवीला शरण जावे हा त्यामागचा हेतू असतो। पूजा झाल्यावर सुवासिनी समवेत बाकी नातलग मिळून स्नेहभोजन करतात। त्यावेळी नवीन लग्न झालेल्या आणि पहिल्यांदाच पूजेला बसलेल्या मुलींना विडा आणि दक्षिणा दिली जाते। हे सर्व होईपर्यंत मौन पाळायचे असते। जेवून तुळशीचे पान खाऊन मगच मौन सोडायचे असते असा या पूजेचा नियम आहे। गप्पा गोष्टींमध्ये चित्त विचलित होऊ नये व पूजेप्रती समर्पण भाव यावा यासाठी मौनाचे महत्त्व सांगितले आहे। मंगळागौरीचे व्रत व्यक्तिगत असले तरी पूजा मात्र सामूहिक केली जाते। यात जिची मंगळागौर असेल तिच्यासोबत गावातील, नात्यातील, ओळखी पाळखीतील इतर नवविवाहित मुलींना पूजेसाठी बोलवलं जातं। जिने मंगळागौरीचे उद्यापन केले असते तिला मणी, मंगळसूत्र, जोडवी, साडी, खण दिले जाते। नवविवाहितेने सकाळी लवकर उठून प्रथम आपल्या इष्टदेवतांना हळदी कुंकू वाहून देवापुढे विड्याची 2 पानं आणि त्यावर एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा। गुरुजींना म्हणजेच उपाध्यायांना व वडील मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे। नंतर पूजेला सुरुवात करावी। लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी। चौरंगावर शिवपिंड ठेवावी। त्यानंतर गणपतीचा फोटो ठेवून गणेश पूजन देखील करावं। मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिवमंगळागौरीचं आवाहन करावं। देवीला विविध झाडांच्या पत्री व फुलं वाहावीत। ही झाडे औषधी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत। एकूण 16 प्रकारची पत्री म्हणजे झाडाची पानं वाहावीत। चमेलीची पानं, मक्याची पानं, बेलाची पानं, बोरीची पानं, धोत्राची पानं, तुळशीची पानं, शमीची पानं, आघाड्याची पानं, डोरलीची पानं, कन्हेरीची पानं, रुईची पानं, अर्जुन सादड्याची पानं, विष्णुक्रांतीची पानं, जाईची पानं, शेवंतीची, डाळिंबाची पाने व्हावी। नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्याची मूठ अर्पण करावी। मग मंगळागौरीची कहाणी वाचावी। त्यानंतर महानैवेद्य अर्पण करावा। कणकेच्या 16 दिव्यांनी आणि 16 काडवातींनी मंगल आरती करावी। यानंतर षोडशोपचार पूजा करताना अखंड सौभाग्य प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्याकरता देवीला 3 अर्घ्य द्यावीत। त्यानंतर सायंकाळी पुन्हा देवीची आरती करावी। देवीची आरती करून झाल्यावर मंगळागौरीसाठी महिलांना आमंत्रण द्यावे। त्यांना भोजन खाऊ घालावं, हळदी कुंकू लावावं आणि वाण द्यावं आणि सुवासिनी महिलांनी शिवगौरीच्या गुणगौरवाची, महिम्याची गीते, फुगड्या, गाणी, भेंड्या, आपल्या पतीचे नावाचे उखाणे असे नाना प्रकारचे कार्यक्रम करून हसत खेळत मंगळागौर जागवावी। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेनंतर गौरीचे विसर्जन केले जाते। या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम व्हावा या मुख्य हेतूने हे खेळ खेळले जातात। पूर्वीच्या काळी महिला केवळ घरातल्या कामांमध्ये व्यस्त असायच्या। ही कामं बाजूला ठेवून थोडी मौज मजा करण्यासाठी हे खेळ खेळले जात असत। हे खेळ खेळताना महिला त्यांच्या सोबतीला गाणीही गायच्या। मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामूहिक जीवनाचा आनंद देणारे आहे। खेळामध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात। लाट्याबाई लाट्या, सारंगी लाट्या, अठुडं गेलं गठुडं गेलं आदी गाणे म्हणण्यात येतात। वटवागुळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिरंगी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा पागोटा, साळुंखी, गाठोडे, लाटाबाई लाटा, घोडा हाट, करवंटी, झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासूसून भांडण, अडवळ, घूम पळवून घूम,
सवतीचे भांडण, दिंड, घोडा इत्यादी असे साधारण 110 प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात सुमारे 21 प्रकारच्या फुगड्या, 6 प्रकारच्या अगोटा पागोट्याचे असे मजेदार व प्रसंगी मिश्किल खेळ रंगत असतात. आजही बहुतेक ठिकाणी हे व्रत केलं जातं आणि त्याचबरोबर मोठ्या उत्साहात हे सर्व खेळही खेळले जातात. तुम्ही मंगळागौरीचे व्रत करतात का? आणि या खेळांमधला तुमचा आवडता खेळ कोणता आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा.